नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर ते 19 डिसेंबरचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण जर या चॅनेलला नवीन असाल किंवा आतापर्यंत जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हवामानाचा ताजा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. याचबरोबर मान्सून 2026चा प्राथमिक हवामानाचा अंदाज आपण येणाऱ्या रविवारी म्हणजेच 22 डिसेंबरला प्रदर्शित करणार आहोत. तर तो हवामानाचा अंदाज तुम्ही नक्की पहा. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स आज जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्स आल्यामुळे मात्र देशाचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर राज्याचा भाग असेल, त्या भागामध्ये उत्तरेकडून जे वारं, थंडगार वारं, कोरडे वारं वाहत असतं, त्याला थोडासा ब्रेक लागलेला पाहायला मिळते. याचबरोबर सध्या जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधून आणि अरबी समुद्रामधून ही वारं उत्तरेला सरकत आहे. तर या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये थंडीची किंचितशी कमी प्रमाण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे WD जसं पुढे सरकेल त्यावेळेला उत्तर भारतातून परत एकदा कोरडे आणि थंडगार वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. परत एकदा राज्यात तीव्र अशी थंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही थंडीची जी लाट आहे किंवा थंडी आहे ती प्रामुख्याने नाताळपर्यंत म्हणजे ख्रिसमस पर्यंत अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा आपण जर पाहिली तर बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्रामध्ये कोणतीही ऍक्टिव्ह नाहीये. मात्र भारताच्या जो WD आलाय त्या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. गिलगिट बाल्टिस्तान असेल, याचबरोबर लेह लडाख या उत्तरेचा भाग असेल, हिमालयाच्या रांगा असेल, या भागामध्ये आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामधून ही वारं देशाच्या ठिकाणी येत आहे. याचबरोबर पश्चिम बंगाल असेल, बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगाल, बांगलादेश, याचबरोबर ओडिसा मार्गे वारं जे आहे ते राज्याच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तसे अरबी समुद्रामधून ही वारं जे आहे ते अफगाणिस्तान याचबरोबर पाकिस्तान मार्गे राजस्थान या ठिकाणी दाखल होत आहे, कारण की WD उत्तरेला सरकल्यामुळे. याचबरोबर राज्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जे वारं आहे ते पूर्वेकडून पश्चिमेला वारं वाहत आहे. त्यामुळे जी थंडगार हवेची वाऱ्याची जी लाट आहे किंवा थंडगार हवा आहे ही विदर्भ मध्ये सर्वाधिक जास्त आहे. याचबरोबर महाराष्ट्रातला सोलापूर जिल्ह्याचा उत्तरचा जो भाग आहे म्हणजे करमाळा तालुक्यामधील जेऊर या ठिकाणी सर्वाधिक कमी तापमान आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी काल 5, काही ठिकाणी 6 आणि आज जवळपास 6.5 डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी तापमान पाहायला मिळालं. या अगोदरचा जर विचार केला, या अगोदर जी काही थंडीची जी तीव्र लाट असायची ती शक्यतो अहिल्यानगरमध्ये असायची. याचबरोबर जळगावमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, धुळेमध्ये थंडगार स्थिती असायची, थंडीची लाट तीव्र असायची. मात्र सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या हे वातावरण जे थंडीचं हे जेऊरमध्ये होत आहे. आता जेऊरमध्ये का थंडी जास्त पडते याचं भौगोलिक कारण हे जसं अहिल्यानगरचं वातावरण आहे तसंच सेम जेऊर या ठिकाणाचं वातावरण. त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला, आजूबाजूला मोठी एक डॅम आहे. या डॅमच्या प्रभावामुळे ही त्याचबरोबर वाऱ्यामध्ये म्हणजे हवेमध्ये पाण्याची आर्द्रता किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, या अनुषंगाने जर पाहिलं तर ते वातावरण दोन्ही शहराचं साम्य असल्यामुळे जेऊरमध्ये थंडीचं प्रमाण हे अत्यंत जास्त राहिलेलं पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर महाबळेश्वर आपण थंडगार हवेचे ठिकाण आपण म्हणत असतो. मात्र यंदा मात्र महाबळेश्वरमध्ये टेम्परेचर जास्त आहे बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर आज दिवसभराचं मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर आज सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्येच पाहायला मिळालं, जवळपास 6.5 डिग्री सेल्सिअस. अहिल्यानगरमध्ये 8.4 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.9 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये जवळपास 8.4 डिग्री सेल्सिअस, जळगाव 10 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 13.5 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस, अकोला 12 डिग्री सेल्सिअस, वाशिम 11.6 डिग्री सेल्सिअस, अमरावती 11.5 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 10.4 डिग्री सेल्सिअस, वर्धा 11.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नागपूर 9.4 डिग्री सेल्सिअस, तसेच
भंडारा आणि गोंदियाचा काही भाग असेल या ठिकाणी जवळपास 8.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ब्रह्मपुरी ज्या ठिकाणी टेम्परेचर सर्वाधिक असतं त्या ठिकाणी 12.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. गडचिरोलीचा उत्तर भाग 12 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 12.8 डिग्री सेल्सिअस, यवतमाळचा दक्षिण भाग असेल, कर्नाटकची तेलंगणाची सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी जवळपास 8.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. लातूरचा उत्तरेचा भाग जर विचार केला, लातूरचा उत्तर भाग 12.6 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 11 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर मोहोळ असेल, सोलापूर असेल या ठिकाणी 13.9 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सांगली 12.7 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 14.5 डिग्री सेल्सिअस, सातारा 11.0 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर वाई पाचगणी या ठिकाणी जवळपास 12.3 डिग्री सेल्सिअस, पुणे शिवाजीनगर 9.4 डिग्री सेल्सिअस, पिंपरी चिंचवड 14.4 डिग्री सेल्सिअस 14.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर कोकणाचा उत्तर भाग असेल, डहाणू 16.6 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये 17, काही ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर रत्नागिरी असेल 21.2 डिग्री सेल्सिअस, राजापूर याचबरोबर लांजा असेल, पाचल असेल, अनुस्कर असेल या ठिकाणी जवळपास 17.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर गोवाचा उत्तर भाग असेल, दक्षिण गोवा, उत्तर गोवा दोन्ही ठिकाणी जवळपास 19.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सावंतवाडीचा विचार केला, सावंतवाडीमध्ये 18 ते 17 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये जवळपास 15 तारखेचा जर आपण अंदाज जर पाहिला तर 15 तारखेला महाराष्ट्राचा जो संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये विदर्भ संपूर्ण, मराठवाडा संपूर्ण आणि खानदेश संपूर्ण या भागामध्ये जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र वर्धा नागपूरचा उत्तर भाग असेल 8 ते 10 डिग्री सेल्सिअस, तसेच नाशिक आणि अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल 8 ते 10 डिग्री सेल्सिअस, तसेच पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, सातारा उत्तर असेल, सोलापूर संपूर्ण जिल्हा, सांगलीचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. जळगाव, धुळे, नंदुरबार याचबरोबर संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ 10 ते 12 डिग्री सेल्सिअस. तसेच कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, सांगलीचा पश्चिम भाग असेल 14 ते 16 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर ठाण्याचाही पूर्व भाग असेल, याचबरोबर लोणावळा, खंडाळा, सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याजवळ संपूर्ण किनारपट्टी असेल म्हणजे कोकणाचा भाग असेल 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्गचा काही भाग असेल या ठिकाणी 18 ते 20 आणि डहाणूपासून मुंबई सांताक्रूज या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार. तसेच 16 तारखेचा विचार केला, 16 तारखेला तापमानामध्ये घाटमाथ्याचा भाग असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये थोडीशी किंचित वाढ झालेली पाहायला मिळते. कोकणाचा जर विचार केला 18 ते 20 डिग्री, मुंबई शहर असेल, पनवेल, ठाणे, कल्याण, याच रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर संपूर्ण भाग असेल, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. गोवाचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी जवळपास 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. संपूर्ण घाटमाथ्याचं पाहिला तर घाटमाथ्यामध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूरचं निकटवर्ती भाग असेल, तसेच सातारा असेल आणि पुण्याचा भाग असेल या ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, साताऱ्याचा मध्यवर्ती भाग आणि पुणे जिल्हा या पुण्याचा पश्चिमेचा काही भाग असेल या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर संपूर्ण जिल्हा, धाराशिव, लातूर, तसेच नाशिकचा पश्चिम घाट असेल, जळगाव पश्चिम असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, तसेच मराठवाड्याचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. 17 तारखेचा अंदाज जर पाहिला, 17 तारखेलाही राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमान हलक्या पद्धतीची वाढ आपल्याला पाहायला मिळू शकतं. संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो समुद्र सपाट भाग असेल या ठिकाणी 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे व घाटमाथ्याकडचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच संपूर्ण घाटमाथ्याचा जो पूर्व भाग असेल, पुणे, सातारा आणि कोल्हापूर, सांगली या ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सांगलीचा जत तालुका असेल, याच कवठेमहांकाळ, मिरज, जाटपाडी, तसेच साताराचा फलटण, दहिवडी, पुणेचा पूर्व भाग असेल आणि नाशिकचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच सोलापूर संपूर्ण जिल्हा, साताराचा उत्तर भाग असेल, पुण्याचा पूर्व भाग असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग या भागामध्ये जर पाहिलं 12 ते 14 डिग्री सेल्सिअस. धाराशिव, लातूर, तसेच नांदेडचा दक्षिण भाग या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस. तसेच
छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, जालना, परभणी, हिंगोलीचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. नाशिक, तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, याचबरोबर अकोल्याचा पश्चिम भाग असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर बीडचा काही भाग असेल, तसेच नाशिक, नांदेड, याचबरोबर विदर्भाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, वर्धा असेल, अमरावती असेल, या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण 18 तारखेचा जर विचार केला, 18 तारखेला ही राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपला जवळपास 17 तारखेला जर टेम्परेचर होतं त्याच पद्धतीचं राहण्याची शक्यता आहे. तसेच 19 तारखेला विचार केला, 19 तारखेला तापमान अजून थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळते. जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी तिन्ही जिल्ह्याचा विचार केला, जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस. घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसेच कोकणाचा बहुतांश भाग, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, उत्तरेचा भाग असेल 18 ते 20 डिग्री सेल्सिअस व दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत. कोल्हापूरचा काय भाग असेल 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूर संपूर्ण जिल्हा असेल, सोलापूरचा पूर्व भाग असेल, याचबरोबर सातारा पूर्व, पुणे पूर्व, तसेच नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी जवळपास आपल्याला 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, याचबरोबर धाराशिव दक्षिण भाग, लातूर, नांदेडचा काही भाग असेल, तसेच अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, या ठिकाणी ही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. तसेच अहिल्यानगर असेल, पुण्याचा पूर्व काही भाग असेल, याचबरोबर साताराचा उत्तरेचा भाग असेल आणि सोलापूरचा करमाळा, तसेच बीडचा काही भाग असेल, या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. नांदेड, याचबरोबर विदर्भाचा जो पूर्व भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र 19-20 तारखेनंतर राज्यात परत एकदा तीव्र अशी थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. ही जी लाट असेल ती अतिशय तीव्र असेल, जवळपास नाताळपर्यंत. हे होतं येणाऱ्या 5 दिवसाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती नक्की करा. धन्यवाद.